संतोष जनाटेंचं भविष्य काय? संघामध्ये अस्वस्थता। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये संतोष जनाटे यांच्याकडे संघाचा कार्यकर्ता म्हणून पाहिले जाते। यापूर्वी भाजपने केवळ संघासाठी युती धर्म मोडण्याची भूमिका उघडपणे घेतली। भाजपचे कार्यकर्ते उघडपणे संतोष जनाटे यांच्या प्रचारात उतरले होते। संघाने उघडपणे संतोष जनाटेंच्या बाजूने तशी भूमिका घेतली होती। यावेळी संतोष जनाटे यांच्या बाबतीत भाजपने कोणतीच भूमिका अद्याप घेतलेली नाही। संघ आणि भाजप कार्यकर्त्यात संतोष जनाटे यांचं राजकीय भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित करून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत। संतोष जनाटे यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून संघाच्या कार्यकर्त्यात अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेसाठी भाजप सोबत येण्याआधी संघाची भूमिका भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर भाजपच्या मागून संघाची फरफट होत आहे। अनपेक्षित असा बदल भाजपच्या निर्णय प्रक्रियेत झाला आहे। आधी भाजपच्या लेखी संघाला प्राथमिकता होती, परंतु आता भाजपच्या नेत्यांचा निर्णय आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सहमतीशिवाय होत नाही। भाजपला राजकीय पटलावर उभे करण्याचे पडद्यामागून मोठं काम संघानेच केलं। संघ थेट राजकीय प्रक्रियेत कधीच सहभागी झाला नाही आणि होतही नाही, परंतु भाजपवर नियंत्रण ठेवण्याचे काम संघाने चोख बजावलं। संघ चळवळीसाठी प्रदीर्घ काळ प्रापंचिक आणि राजकीय त्याग केल्यावर काही व्यक्तींचं भाजपच्या माध्यमातून राजकारणात पुनर्वसन झालं। यासाठी अनेक नेते मंडळींची नावं सांगता येतील। यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत संतोष जनाटे यांच्या अपक्ष लढतीला संघाचाच पाठिंबा होता। युती असतानाही भाजपचे कार्यकर्ते, विशेषतः पदाधिकारी, पक्षाचे गमछे गळ्यात घालून भाजपच्या युती धर्माविरोधात उतरलेल्या संतोष जनाटेंचा प्रचार करीत होते। त्यानंतर पुढच्या विधानसभेत संधी मिळावी म्हणून जनाटे यांनी विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली। संतोष जनाटे हे संघाचे कार्यकर्ते म्हणून असलेली ओळख आजही कायम राखून आहेत। याच ओळखीमुळे भाजपकडून संतोष जनाटे यांचं राजकीय पुनर्वसन होईल अशी राजकीय पटलावर अपेक्षा होती, परंतु संघाला अपेक्षित असं चित्र राजकीय पटलावर विशेषतः भाजपमध्ये दिसत नाही। त्यामुळे संतोष जनाटे यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्यावर संघामध्ये मोठी अस्वस्थता असल्याचे चित्र दिसत आहे। संघ ही राजकीय चळवळ नाही, परंतु संघाच्या मुशीत नेतृत्व तयार झाल्यानंतर भाजपच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याचं संघ राजकीय पुनर्वसन करते, हे चित्र स्पष्ट आहे। पालघर जिल्ह्यात संघाची पाठी पूर्णपणे कोरी आहे। संतोष जनाटे हाच संघासाठी अपेक्षित असलेला चेहरा राजकीय पटलावर दुर्लक्षित राहिला आहे। त्यामुळे संघामध्ये अस्वस्थता व्यक्त होताना दिसत आहे। यावरील तुमचे काय मत आहे, आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।